शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आरोपींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आता माजी मंत्री झाले असे धनंजय देशमुख मुंडे यांनी जो किळसवाला प्रकार हा त्यांना माहीत असून घ्या, समजताना त्या आरोपीला दिलं, त्यांना सुद्धा या अरे मी नाही म्हणून कुठे गेला कोण तिकडे करा आपण सर्व महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय धनंजय देशमुख आपलं संतोषराव देशमुख यांचं निर्घुण अशी हत्या या ठिकाणी झालेली आहे। 3 महिन्यापासून या ठिकाणी आपण त्यांना न्याय मागण्याचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। सर्व समाज या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे, तरी सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही। काही आरोपी आणखी सुद्धा फरार आहे। आज ज्या आरोपींनी अशी निर्घुणपणे हत्या केली त्यातले काही आरोपी आणखी सुद्धा फरार आहे। त्या लोकांना सुद्धा जवळपास 2 शासनाने अटक करून त्यांच्या सुद्धा कारवाई या ठिकाणी करण्यात यायला पाहिजे आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा या ठिकाणी व्हायला पाहिजे। याच्यानंतर आम्ही असं तीव्र आंदोलन आणखी सुद्धा याच्यात तीव्र करणार आहे। मला असं वाटतं की या ठिकाणी जे आरोपी आणखी लोकांना भेटतात त्यांना खरोखर फाशी शिक्षा व्हायला पाहिजे। अरे कसाही सुद्धा बकराला पाणी पाजतो आणि या लोकांनी त्यांना पाणी मागले अशी निर्घुण हत्या या महाराष्ट्राच्या परंतु आणि प्रशासनाने अशा गोष्टीचा तीव्र निषेध या ठिकाणी केला पाहिजे। धनंजय मुंडे यांचा आमची ही मागणी संतोष अण्णा देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या झाली आणि गेली 3 महिन्यापासून सरकार नुसतं शोध घेतंय या आणि त्यांच्या आरोपी जे अजूनही काही आरोपी आहेत ते आरोपी अटक व्हावेत आणि त्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। त्याचबरोबर त्या जे काही आरोपी होते हे सर्वांना माहिती आहे की एवढ्या क्रूरपणे हत्या केली म्हणजे कुठल्या तरी राजकीय नेत्यांचा त्याच्यामध्ये वरद असता होता आणि आता कंपात नावही जाहीर झालेले की धनंजय मुंडे ह्या ठिकाणचे आमदार आणि आजचे सरकारने केलेले मंत्री होते यांचा त्यामध्ये हात होता। काल त्यांच्या सरकारने सन्मानपूर्वक राजीनामा मागितला। खरं तर त्यांना आमदारकीपासून आणि मंत्रीपासून सरकारने बडतर्फ करायला पाहिजे होतं। आमची मागणी हीच आहे की त्यांना आमदारकीची जी काही आहे ती आमदारकी ती बडतर्फ करावं आणि त्या आरोपीला फाशी शिक्षा द्यावी आणि यांना सह आरोपी करावं ही आमची या ठिकाणची मागणी आहे। आणि जर ही मागणी मान्य नाही झाली तर समाज याहीपेक्षा आक्रमक आंदोलन करणार आहे अशी आमची मागणी आहे। दत्तात्रय